नंददादाची आई आता भाजीचा बिल पण पेरला. काय काय पेरलं? काय काय पेरलं? आता आता काय पेरलं हातात काय? मकोळ, हां मूठ, चवळी, मुळो हां आणि हे तांबाटे. ओके. हे तांबाटे हे टोमॅटोचं पण बी पेरता. हे सगळी भाजी टोटल ऑल ओव्हर इकडेच भेटणार. सगळ्या भाजी. बाय भाजीच तर मी वाटतं. आता बघूया, आता डिसेंबरमध्ये येऊया. आता बघूया कशी भाजी फुललेली. नंददाची बाग, पिंट्यादाची आईची बाग. माका डबो भेटलो बस झालो. किंवा तुमका दाखवते भाजी पेरलेली. भाजी म्हणजे बिया पेरलेले, भाजीचे बिया पेरलेले दाखवते तुमका. होतला हे का मको पण हा, चवळी पण हा, मुळा, भेंडो हा आणि टमाटो, टोमॅटो. हे कणकोली जावची गरज नाही. मी टाकले ना मुठभर हाणे चवळी झाडाने फेकले हा भाजी कसली आली. असंच असता. जेव्हा असा करतो ना मनात नसल्यावर तेव्हा चांगला येतात. अशी चवळी टाकले मस्त चवळी. आज भाजी खाणार. इकडे आमचं नंददादा आणि नंददादाची आई कुळीत पेरता. आणि काय लावलं नंददादा? कुळीत आणि चवळी, उन्हाळी पालेभाजी. अजून तो एक कोपरा नांगरूच हा, पण ट्रॅक्टर जरा बंद पडलो त्यामुळे जरा गोंधळ झालो. आणि हा बंदच पडलो ना थोडक्यात. आता काकी आमची कुळीत पेरता. ह्या पूर्ण ह्या कुळीतच आणि खाली भाजी. हां तिकडे भाजी करतो नंददादा. आणि काय चवळी. हा हे उभे असे भाग आहेत ना, हे असे कडे बरोबर एका चवळी. हे बघा चवळी त्याच्या हातात. बघा चांगला वाटला या सगळा बघून, मस्त. माका पण हौसिली आता करू सारची. ॲक्च्युली भरपूर त्या खटाटोपा म्हणजे ढोरांपासून मेन ह्या संरक्षण हो काय, बाकी काय नाही करू काय नाही. आणि पाण्याची सोय वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. 4 दिवस रात्र जागा राहावं लागतं या गोष्टीसाठी, बरोबर ना? ढोरा, कारण काय ढोरा सुटकी आमच्याकडे असतात. कधी रात्रीची येतं सांगू शकत नाही. आणि पुढे कुळीतच संपले. ओके, म्हणजे पुरं कोपरो कुळीतच. आणि हे मध्ये असे हे काढलेले आहेत, मेरा सारखं टाईप काढलेलं आहेत. हे चवळी आणि इतर भाजी, मुळो नाही ना, पालेभाजी अशी इतर भाजी आहे. बघू छान वाटतं जेव्हा होतं तेव्हा, एकदम हिरव्यागार जेव्हा फुलतला तेव्हा. आता बघूया डिसेंबरच्या 15 नंतर मी येतलं तेव्हा बघूया. हा हो.